मंडळी, अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं आज उपचारादरम्यान निधन झालंय। या घटनेनंतर अकोला जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। हा हल्ला त्यांच्या मूळ गावी अकोट तालुक्यातील मोहोळ इथं झाला। अकोट येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत ही हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। हा हल्ला राजकीय आणि कौटुंबिक वादातून झाल्याचं देखील समोर आलंय। म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हिदायत पटेल यांच्यावर हल्ला कसा झाला, हल्ला करणारा आरोपी कोण होता आणि हल्ला करण्यामागचं कारण काय होतं, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। पहिल्यांदा हिदायत पटेल कोण होते हे जाणून घेऊयात। तर ज्येष्ठ नेते हिदायत पटेल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते। अकोला लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 अशा सलग 2 वर्षी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती। पण या दोन्ही निवडणुकांमध्ये हिदायत पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला। 2014 मध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर तर 2019 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते। सहकार क्षेत्रावर त्यांची चांगली पकड होती। सहकार नेते म्हणून देखील ते ओळखले जात होते। अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून ते कार्यरत होते। अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते। अकोला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख होती। सध्या ते अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते। गेली 35 वर्ष अकोट बाजार समितीशी त्यांचा घनिष्ठ संबंध असून ते माजी सभापती आणि सध्या संचालक म्हणून कार्यरत होते। मग त्यांच्यावर हा हल्ला कसा झाला, तर राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणानं हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय। मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हिदायत पटेल मोहोळ गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते। त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेला उबेद पटेल हा 22 वर्षाचा तरुण तिथं आला। त्यानं अचानक त्यांच्यावर चाकूनं हल्ला करायला सुरुवात केली। या हल्ल्यात हिदायत पटेल त्यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले। या हल्ल्यानंतर उबेद पटेल यांनी तिथून पळ काढला। रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीनं अकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं। डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नानंतर देखील अखेर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला। आरोपी असलेला उबेद पटेल फरार होता, पण रात्री पणस गावातील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। मग हा उबेद पटेल कोण होता आणि त्यानं असं का केलं, तर हिदायत पटेल यांचे त्याच गावातील एका पटेल कुटुंबासोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होते। याच कुटुंबातला एक मेंबर म्हणजे हा उबेद पटेल। हिदायत पटेल 2014 साली आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते। 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहोळ गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची 24 मे 2019 ला हत्या झाली होती। या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांचं नाव होतं। त्यांच्यासह 10 जण देखील आरोपी होते। उबेद पटेल हा हत्या झालेल्या मतीन पटेल यांचा पुतण्या आहे। काकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या पुतण्यानं हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केला अशी माहिती समोर आली आहे। सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। पण हिदायत पटेल यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे आणि आता या प्रकरणामध्ये एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या हल्ला प्रकरणात काही बड्या राजकीय नेत्यांची नावं असल्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय। यात कोणाकोणाची नावं आहेत, तर यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रू जम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांच्यासह हल्लेखोर उबेद पटेल आणि आणखीन एका व्यक्तीचा समावेश आहे। दरम्यान पोलीस तपासात समोर आलेल्या या आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हिदायत पटेल यांचा मृतदेह पोलीस स्टेशन मधून हटवणार नाही आणि अंत्यसंस्कारासाठी नेणार नाही अशी भूमिका हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे। मंडळी, यावेळी नातेवाईक व चाहत्यांची मोठी गर्दी उसळली आहे। त्याचबरोबर आता या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय। या घटनेनंतर आता काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, या घटनेची आम्ही निंदा करतो। त्यांच्या मानेवर अंगावर चाकूने हल्ला झालाय। या घटनेचा निषेध करत आरोपीला अटक व्हावी अशी आमची मागणी आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे मात्र या घटनेवरून दिसतंय।
हिदायत पटेल ज्यांचं सहकारी क्षेत्रात काम आहे, काँग्रेस पक्षात काम आहे, अशा व्यक्तीवर हल्ला होत असेल तर यावरून राज्यातील गुंडागर्दी किती वाढली आहे हे दिसून येतं, असं ते म्हणाले. याचबरोबर राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एकामागे एक अशा घटना घडतायत. आधी मंगेश काळोखे हत्या प्रकरण झालं, त्यानंतर सोलापूरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली आणि आता पुन्हा हिदायत पटेल यांची हत्या झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. तसंच या घटनेनंतर पटेल यांच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केलाय. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. याचबरोबर पोलीस तपास सुरू असून आरोपींना शिक्षा कधी होणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.